लोकलच्या तालावर धावणाऱ्या मुंबईकरांना त्याच लोकलने गाठता येईल तो म्हणजे आडोशी धबधबा। मुंबईपासून अगदी 2 तासाच्या अंतरावर हा धबधबा आहे। असे म्हणतात आडोशी धबधबा हे खोपोली प्रदेशाचे लपलेले एक सौंदर्य आहे। या धबधब्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते सगळ्यांसाठीच प्रवेश योग्य आहे। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण या धबधब्याचा आनंद घेऊ शकतात असा हा धबधबा आहे। जर तुम्ही एक दिवसीय पिकनिकचा प्लॅन करत आहात तर इथे अवश्य भेट द्या। नमस्कार मंडळी, आज आपण एका नवीन भटकंतीला जात आहोत ज्याचं नाव आहे आडोशी वॉटरफॉल। तर हा वॉटरफॉल मुंबई आणि पुण्यापासून फक्त 2 तासाच्या अंतरावर आहे। जर तुम्ही तुमच्या मित्रमंडळीसोबत वन डे रिटर्नचा प्लॅन करत आहात तर ही जागा एकदम योग्य आहे। सह्याद्रीच्या कुशीत लपलेला हा वॉटरफॉल मी आणि माझा मित्र पाहायला जात आहोत। खोपोली मार्गावरून जात असताना वाटेतच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहायला मिळते। महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून उजव्या बाजूच्या दिशेने आपल्याला सरळ जायचे आहे। गाडी चालवत असताना आजूबाजूचा परिसर बघून मला माझ्या गावची आठवण येऊ लागली। काही अंतर पुढे गेल्यावर आपल्याला गावातली अशी 2 सुंदर मंदिरं पाहायला मिळतात। आडोशी धबधब्याकडे जात असताना आपल्याला असा हा एक ब्रिज पाहायला मिळतो। तिथून आपल्याला उजव्या बाजूच्या दिशेला जायचे आहे। 2 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही आडोशी धबधब्याच्या इथे पोहोचलो। आडोशी धबधबा इतका जवळ होता की गाडी पार्क करताच आम्हाला धबधबा पाहायला मिळाला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रोहित तांबे 11। तर मंडळी, आज आपण आलो आहे आडोशी वॉटरफॉलला खोपोलीमध्ये। तर आत्ता आम्ही जस्ट हे बघा आलो, इथे पार्किंग आहे 2-4 ते खाण्यापिण्यासाठी दुकानात काही। तर इथे आल्याला बघा पाऊस चालू झाला आहे रिमझिम। तर ठीक आहे, आता इकडचे जे दुकानदार आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की वरती 3 आहेत, मग तिकडे आपण जाऊया आणि बघूया आता ड्रोन उडायला भेटतं काय। आपण इथे गाड्या पार्क केल्या, ही आपली गाडी आहे आणि ह्या बाजूला पाठी असं वरती जायला रस्ता आहे। तर आता आपण इकडनं वरती जाऊया। त्याला माझ्यावर प्रमोद वाट बघतोय, नशीब छत्री आणलेली म्हणून। आणि चला वरती बघू। प्रमोद गुरुले आपले चाललेले आहेत। प्रमोद हे चाललेले धबधब्यावर, पाण्याचा जोरदार आवाज आहे। हा इथे एक आहे आणि याच्या पाठीमागे अजून 3-4 आहेत। एक कुंड पण आहे, त्यांनी सांगितलं आपल्याला। अरे बापरे, पाय खाली उतरून जायचं बघा, असं उतरून जायला बघा। मासे पण दिसत आहेत बघा, इथे एक जण नाहीये। हा बघा मंडळी, इकडे एक वॉटरफॉल आहे। एकाच जागेवर आपल्याला 5 ते 5 असे वॉटरफॉल पाहायला मिळतात। तर आता आपण तिकडे पण जाऊया, तिकडे एक दिसतोय वॉटरफॉल आपल्याला, तिथे पण जाऊया आपण। ठीक आहे, बघा इकडनं असं पाण्यातून जायला लागतं फक्त। इकडे दुसरा आहे। अरे एका जागेवर किती आहे बा प्रमोद ना। तुम्ही पण जर मंडई येत आहे तर इथे तुमच्या फॅमिली बरोबर तुम्ही आरामात येऊ शकता। खूप सुंदर लोकेशन, एकदम फॅमिली म्हणजे तुम्ही काही रिस्की नाही, एकदम इझिली हे करू शकता तुमच्या नातेवाईक सोबत किंवा मित्रमंडळी सोबत। एकदम सुंदर लोकेशन आहे। पण आता कसं जायचं ते मला कळत नाही तिथपर्यंत। हे बघा ना, हा दुसरा वाला आहे, त्या बाजूला एक आहे, तिकडे तिथे एक आहे, हा 2, म्हणजे एकाच ठिकाणी 2 दिसतात वॉटरफॉल। आता इथे बघा, तो थोडा दगड त्याच्यावरची खूप वाद दगड आलेले आहेत, थोडी रिक्स वाटत होती। पूर्ण खाली आहे बघा ना। तर मित्रांनो, नक्की इथे विजिट करा। हा धबधब्याचं नाव आहे आडोशी वॉटरफॉल। हे बघा आपल्या पाठी असा सुंदर वॉटरफॉल आहे। इथे आजूबाजूला कोणीच नाहीये, फक्त मी आणि प्रमोद आहे। तर तुम्ही लवकरात लवकर इथे विजिट करा। पावसाळा आहे तोपर्यंत या सुवर्ण संधीचा लाभ घ्या, जसा आम्ही घेतोय। तर इथे घाण आणि कचरा काही करू नका।
अजूनपर्यंत कोणाला माहिती आहे म्हणतो पण तो स्वच्छ आहे बघा. तिथे तुम्हाला पोहायला पण खूप सारी जागा आहे आणि पाणी पण जास्त काही खोल नाहीये म्हणून तुम्ही आनंद घेऊ शकता, काही रिस्क नाहीये. तर तुम्ही तुमच्या फॅमिली आणि मित्रमंडळी सोबत इथे व्हिजिट करा. ठीक आहे, मुंबई पासून फक्त 2 तासावर आहे. तर मंडळी वाट कसली बघताय, अशा जागेवर नक्की भेट द्या आणि एक नंबर आहे असं निसर्गाचा आनंद घ्या. जबरदस्त लोकेशन आहे यार. शनिवार आहे आज आणि दुपारचे वाजलेत 11:30 झालेत सकाळचे. अजून पण इथे कोणी दिसत नाही, फक्त मी आणि माझा जोडीदार प्रमोद, आम्ही दोघंच आहे, बाकी कोणी नाही. हे बघा ना, कोणीच नाहीये इथे एवढ्या सुंदर जागेवर. फक्त आलात तर तिथे घाण करू नका. आता पब्लिक येते इकडे. आता 12 वाजता लोक यायला चालू झाले. ते बघा प्रमोद तिथे इंट्रोड्यूस घेतोय कोणाचा तरी. ठीक आहे, कोणी आता पाऊस पण गेलाय तर आपण इकडचा एक सुंदर नजारा घेऊया लवकर. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. आता हे 2 तर आपण कॅप्चर केले. आता आपण वरच्या बाजूला जाऊया. धबधब्याच्याच बाजूला आपल्याला गावातली काही दुकानं दिसतात. तिथे आपल्याला गरम गरम मक्का, चहा, कॉफी, मॅगी इत्यादी सर्व काही पदार्थ आपल्याला खायला भेटतात. तर त्या दुकानांच्याच आधारावर ते गावकरी आपले घर चालवतात. मी आणि माझ्या मित्रांनीही तिकडनं मका खाल्ला आणि मला खात्री आहे मित्रांनो, तुम्ही तिकडे गेल्यावर नक्की तिकडनं काहीतरी वस्तू खायला घ्याल. तर मंडळी, आता आपण जास्त वेळ न घालवता आपण जाऊया पुढच्या दिशेला. तर गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की इकडनं सरळ वरती गेलात की तुम्हाला अजून एक धबधबा पाहायला मिळेल आणि काही तिकडे कुंडही पाहायला मिळतील. तर मी आणि प्रमोद चाललो आहोत वरच्या दिशेला. 5 मिनिटं चालल्यानंतर पुन्हा आम्हाला वरती एक नवीन धबधबा पाहायला दिसला. त्या धबधब्यामध्ये काही मुलं पाण्याचा पुरेपूर आनंद लुटत होते. मंडळी वरती आले तर हा एक आपल्याला अजून एक धबधबा पाहायला मिळतो. हा वरच्या बाजूचा धबधबा आहे. पुरं आंघोळ करतात तिकडे. आता आपण वरती पण जाऊया आणि तिकडचं कसं आहे ते आपण दाखवूया. इथे पाय बी सटकला तर डायरेक्ट गेला. काय नजारा यार, एक नंबर. तर मंडळी वरच्या बाजूला आलं, तिथे आपल्याला छोटे छोटे असे पॉइंट आहेत म्हणजे जिथे लोक पोहू शकतात, मजा घेऊ शकतात, ते आपल्याला पाहायला मिळतात. पुढे एक होता, इथे होता आणि पाठी बघा इथे पण एक आहे जिथे लोक एन्जॉय करतात, दिसले. आणि त्याच्या वरती असं जात गेलं तर एक एक स्टेप आहे दिसत आहेत तसे आपल्याला. तर ठीक आहे, तर आपण पुढे पण बघूया किती आहे आणि किती लोक असं म्हणजे तिथे राहू शकतात किंवा पोहू शकतात ते पण बघूया आपण आणि ते पण दाखवूया आपण कसं आहे ते. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी वरच्या बाजूला आलं तर तुम्हाला हे असं दृश्य पाहायला मिळेल. हे बघा असे छोटे छोटे इथे आपल्याला पोहण्यासाठी छोटे छोटे पॉइंट आहेत जिथे आपण फॅमिली सोबत एन्जॉय करू शकतो. आणि खाली गेलं तर मोठे वॉटरफॉल आहेत जे 2 दिसतात आपल्याला, बस एवढेच. आणि 3 आहेत आणि एक वरती आल्यावर परत एक आहे, म्हणजे टोटल 3 आहेत. आणि इथे वरती एकदम आल्यावर आपल्याला छोटे छोटे असे कुंडस टाईप पाहायला मिळतात जिथे छोटं आपण एन्जॉय करू शकतो. ठीक आहे,
तर मंडळी व्हिडिओ कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ठीक आहे, तुम्ही पण कधी इथे भेट देताय ते पण नक्की सांगा. आम्ही इथे आलो, खूप मजा केली. खूप एक भारी एक्सपिरियन्स होता हा नवीन काहीतरी. जवळ मुंबईपासून 2 तासावर एवढं सुंदर दृश्य असेल हे आपल्याला माहिती नव्हतं. ते आपण इथे येऊन बघितलं आणि खूप मजा वाटली आपल्याला. खूप इथे आपण फिरण्याचा आनंद घेतला. असं पुन्हा भेटतच राहू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.